नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून याची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून हा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली देखील आता सुरू करण्यामध्ये आल्या आहेत। तसेच याबद्दलची एक अत्यंत मोठी अपडेट देखील ही नुकतीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे। त्यानुसार तुम्हाला देशामधील कोणत्या ठिकाणाहून हा हप्ता वितरित करण्यामध्ये येऊ शकतो व कोणाच्या हस्ते याचे वितरण करण्यामध्ये येऊ शकते याची मोठी माहिती ही जाहीर करण्यामध्ये येत आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे आणि केंद्र सरकारची महत्त्वाची आणि यशस्वी अशी एक योजना आहे। आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचा लाभ हा 2,000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यामध्ये विभागून देण्यामध्ये येतो। आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते केंद्र सरकारने वितरित केले आहेत व आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती आणि यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून कडक पावले हे उचलण्यामध्ये आले आहेत व योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यामध्ये आला होता आणि आता 19वा हप्ता काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येईल। परंतु त्या अगोदर जरी तुम्हाला 18व्या हप्त्यापर्यंत कुठलीही अडचण न येता लाभ मिळाला असेल तरी देखील तुमच्या हप्त्याचे अपडेट्ससह स्टेटस तपासत राहणे हे तुमच्या फायद्याचे असणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या मोबाईलवर काही मेसेज येत असेल तर समजून घ्या की पीएम किसान योजनेच्या फायद्याच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी अडचण ही आता निर्माण झाली आहे। तर मग मोबाईलद्वारे अपडेट स्टेटस कशा प्रकारे चेक करायचे, तर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल व ई-केवायसी केली असेल आणि नवीन नियमानुसार आधार सीडिंग आणि जमिनीची सीडिंग पडताळणीपर्यंत सगळं काही केले असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही। परंतु तरी देखील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला म्हणजेच pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी। जेव्हा तुम्ही या वेबसाईटला भेट द्याल तेव्हा मेन पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावे आणि त्यानंतर मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या खात्याची अपडेट तपासणी देखील या अंतर्गत करू शकता। तर मग आता अशा प्रकारे सर्व देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना ही अपडेट तपासणी करून येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।